नमस्कार छात्रों, मैं मंजुला बीजोगी, हिंदी शिक्षिका शरण बसवेश्वर उच्च माध्यमिक पाठशाला चित्रहंडी वड़लगिरे तालुका चित्रदुर्ग जिला। बच्चों, सभी आप कैसे हैं? ठीक है, तो आज हम शुरू करेंगे हिंदी वल्लरी तृतीय भाषा हिंदी 8वीं कक्षा का गद्य पाठ, जो उसका नाम है वृक्ष प्रेमी तिम्मक्का। यह संकलित पाठ है। तो इसका पहला भाग हमने देखा है। कहाँ तक उसको मैं एक बार आपके सामने दोहराती हूँ। क्या है बच्चों, तिम्मक्का का नाम आप सभी ने सुना है। उसे किस नाम से पुकारते हैं? सालुमरद तिम्मक्का के नाम से पुकारते हैं। सालुमरद का अर्थ होता है पेड़ों की, वृक्षों की कतार। हाँ, सालुमरदरु हिंदी में हम बोलते हैं वृक्षों की कतार। ये कन्नड़ में हम देख सकते हैं, ये कर्नाटक की है, आपको मालूम। तो इसीलिए इसका जो नाम है सालुमरदा क्यों आया है, मतलब इन्होंने कैसे वृक्षों की कतार, उसमें वो क्या करते हैं, पेड़ों को एक लाइन में, वो यानी रास्ते के दोनों तरफ वो क्या करते हैं, पेड़ों को लगाया है। इसीलिए उसको सालुमरद तिम्मक्का इस नाम से पुकारते हैं। उसमें हम उसके जीवन के बारे में देखा। ये गरीब इसमें आ जाती है संतान, यानी 6 मगड़ागी 6 संतानों में से ये थी। कौन कौन? उसके पिता और माता के बारे में आपने देखा था, है ना। चिक्करंगैया और उसकी माँ कौन है? विजयम्मा। तो ये इनका जन्म कहाँ पर होता है? तुमकुर जिला गुब्बी तालुक में इनका जन्म कक्केनहल्ली में होता है। उसके बाद ये एक गरीब परिवार में पैदा हुई थी। इनकी शादी किनके साथ हो जाती है? बिक्कड़ा चिक्कैया के साथ इनकी शादी हो जाती है। वे भी क्या करते थे? मजदूरी का काम ही करते थे। एक दिन दोनों काम नहीं करते हैं तो मजदूरी नहीं करते हैं तो भूखे रहना पड़ता था। उस दिन खाली पेट सोना पड़ता था। ऐसे में इनका जीवन गुजर रहा था। इसीलिए दोनों क्या करते थे? मेहनत मजदूरी करके परिश्रमद ಕೂಲಿಯನ್ನ ಮಾಡಿ अपना पेट पालते थे, जीवन चलाते थे। रोज रोज भी एक निवाले को भी इनको परिश्रम करना पड़ता था। जो इनके पिता माता जी ने घर के रखा हुआ जो कुछ धन भी नहीं था, वो भी कैसे थे? गरीब परिवार में से ही थे। ऐसे में 6 संतानों में एक है, तो किस प्रकार इनका जीवन गुजरा। उसके साथ साथ ये अनपढ़ भी थी। चिक्करंगैया और बिक्कड़ा चिक्कैया विजयम्मा ये सभी क्या थे? अनपढ़ ही थे, फिर भी उनमें अकल अच्छी थी, बुद्धि ठीक थी, तेज थी। कैसे? ये अनपढ़ होने पर भी समाज सेवा में भी निरत हो जाते हैं। ये निसंतान थे। कौन? यस, बिक्कड़ा चिक्कैया और तिम्मक्का। तो क्या हो जाता है? ये बहुत बच्चों के लिए तरसते हैं, लेकिन बच्चे नहीं हैं। इसीलिए उन्होंने गोद लेने के लिए सोचते हैं। गोद लेते भी, लेकिन क्या हो जाता है? वो सगे माँ बाप होते हैं, गोद दिया हुआ जो उनके सगे माँ बाप क्या करते हैं? लोगों की कटु निंदा के कारण अपने बच्चे को वापस ले लेते हैं। इससे दोनों बहुत परेशान हो जाते हैं और दुखित हो जाते हैं। उसके बाद 2005 में क्या होता है? बल्लूरू ग्राम के
उमेश बियन नाम के एक व्यक्ति को यानी पुत्र को गोद लेते हैं। वही अब तक उनका जीवन देखभाल वो सभी कर रहा है ना। अब तक यहाँ तक हमने देखा था, तो आगे का भाग क्या है हम देखते जाएंगे। ठीक है, सिर्फ हमने उनका जीवन परिचय के बारे में संक्षिप्त जानकारी मैंने अब तक दिया। इसके आगे इनका कार्य कैसा था यानी कार्य क्षमता किस प्रकार थी, तो उसे हम देखते जाएंगे। क्या है यहाँ पर, तिम्मक्का और चिक्कैया दोनों ने निश्चय किया कि अपने आप को किसी धर्म कार्य में लगा ले। उनको गांव के पास ही श्री रंग स्वामी का मंदिर था, जहां हर साल मेला लगता था। वहां आने वाले जानवरों के लिए पीने के पानी का इंतजाम मैंने कल बताते हुए कहा। इंतजाम का अर्थ होता है प्रबंध करना और व्यवस्था करना, है ना। और एक शब्द आया है, कौन सा, मेला। मेला का अर्थ होता है जात्रे। ये मानती धर्म कार्य यानी समाज सेवा, अच्छे अच्छे कर्म करते जाना, किसके लिए, समाज के लिए। ठीक है, तो समाज के लिए धर्म कार्य किस प्रकार करते जाते हैं, कौन, तिम्मक्का और बिक्कला चिक्कैया। चिक्करंगैया कौन है, चिक्करंगैया उनके पिता, तो माता कौन थी, विजयम्मा। उसके बाद ये दोनों क्या करते हैं, चिक्करंगैया यानी बिक्कला चिक्कैया के साथ इनकी शादी करवाते हैं, पता है। तो ये दोनों निसंतान थे, मैंने कहा था। इसीलिए दोनों क्या सोचते हैं पता है, हम हैं तो क्या क्या सोचते थे पता नहीं, आराम से अपना जीवन बिताएंगे, एक दिन चले जाएंगे, ऐसा सोचते थे शायद। और कहीं क्या क्या सोचते थे, मैं भगवान जाने, मैं नहीं जानती। तो इसीलिए मैं यहाँ पर कहती हूँ, ये दोनों ने तय किया कि, निर्णय लिया कि क्या करके धर्म कार्य में अपने आप को लगा ले। ತಮ್ಮನ್ನ ತಾವು ಧರ್ಮ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸಿಕೊಳ್ಳೋಣ ಅಂತ अनकूल। हालांकि क्या करते थे, धर्म कार्य में किस प्रकार अपने आप को लगाकर काम कर रहे थे, वो देखते जाएंगे। उनके गांव के पास ही, अभी आपके गांव के पास अलग अलग गांव है ना, ಸುತ್ತಮುತ್ತ ಹಳ್ಳಿಗಳು ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ, वैसे ही इनके गांव के पास, कौन सा गांव उनका बताइए, आपके गांव के पास किस प्रकार जो गांव होते हैं, वैसे ही कक्केनहಳ್ಳಿ के पास भी, कक्केनहಳ್ಳಿ इनका गांव है। ये गुब्बी तालुक तुमकुर जिला में है। तो इसीलिए ये क्या करते हैं, वहीं पर अपना धर्म कार्य करने के लिए तैयार हो जाते हैं। ये गांव के पास ही श्री रंग स्वामी का मंदिर था। श्री रंग स्वामी का मंदिर था, जहां हर साल हर ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಸಹ ಮೇಳ लगता था। ಮೇಳ का अर्थ है ಜಾತ್ರೆ ಇರ್ತಾ ಇತ್ತು। ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ನಿಮ್ಮೂರಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಜಾತ್ರೆಗಳು ನಡೀತಾವೋ ಹಾಗೇನೆ तिम्मक्का के गांव के पास एक श्री रंग स्वामी का मंदिर था। वहां पर उस श्री रंग स्वामी के का मेला लगता था हर साल, प्रति वर्ष जात्रे नड़ीती। तब जहां हर साल मेला लगता था, वहां आने वाले जानवरों के लिए पीने के पानी का इंतजाम किया। कितना अच्छा कार्य इन्होंने
चुना है, हम देखकर आश्चर्य हो जाते है ना। क्यों? उस मेले में जो लोग आते हैं वो क्या करते हैं, मंदिर में जाकर पूजा करवा के जो कुछ खेलने का जो होता है उसको खेल कर और जो जो खरीदना है खरीद कर खाने की कुछ चीजें लेकर आराम से घर आ जाते हैं सभी। लेकिन यहाँ पर और एक मेला लगता था, कौन सा? ಜಾನುವಾರುಗಳ का मेला ಹೌದಾ। ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನ ಅಂದ್ರೆ ಎತ್ತುಗಳನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ತಂದು ಕಟ್ತಾ ಇದ್ರು ಮಾರಾಟಕ್ಕೆ, ಅದು ಸಹ ಜಾತ್ರೆ ರೂಪದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇತ್ತು। इसीलिए इन्होंने कौन सा कार्य चुना, उन जानवरों के लिए पीने के पानी का इंतजाम करना। ನೋಡಿ ಎಲ್ಲಿಂದನೋ ತಂದು ಅಲ್ಲಿ ಕಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಬಟ್ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸರಿಯಾಗಿ ಇರೋದಿಲ್ಲ। ಹಾಗಾಗಿ ಪಾಪ ಮೂಕ ಪ್ರಾಣಿಗಳು ಅವಕ್ಕೆ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ, ಹೌದಾ, ಅಂತಹ ಒಂದು ಪುಣ್ಯದ ಕೆಲಸ, ಅವಕ್ಕೆ ನೀರು ಕುಡಿಸುವಂತ ಪುಣ್ಯದ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿದ್ರೆ ಒಳ್ಳೇದಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಒಳ್ಳೆಯ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಅವರು ನಿರ್ಧರಿಸಿದರು। हर साल उस मेले में आने वाले जानवरों को क्या करते थे, पानी पिलाने का, पानी का इंतजाम करते थे। ನೀರಿನ पानी पिलाना ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ, ನೀರು ಕುಡಿಸೋದು, ಸರಿಯಾಗಿ ನೀರು ಕುಡಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಅರ್ಥ, ऐसा नहीं है। पानी के पीने का पानी का इंतजाम करना, ಅವಕ್ಕೆ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ हर साल एक करते थे। कौन? बिकला, चिकैया और तिमक्का। यहाँ पर एक चित्र में दिया गया है बच्चों, है ना, आपको ठीक से दिखता है या नहीं, आपके टेक्स्ट बुक में है और आप भी देखा है ना। यानी ಜಾತ್ರೆಗೆ ಹೋದಾಗ ನೀವು ಸಹ ದನಗಳ ಜಾತ್ರೆಯನ್ನ ನೋಡಿರ್ತೀರಾ, ಖರೀದಿ ಮಾಡೋರನ್ನ। ನೀವು ಕೆಲವೊಂದು ಗಂಡ್ಮಕ್ಳು ಹೋಗಿರ್ತೀರಾ ಅನ್ಸುತ್ತೆ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ, ಅಪ್ಪಾಜಿ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ತಂದೆಯ ಜೊತೆಗೆ ದನಗಳನ್ನ ಖರೀದಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅಥವಾ ಮಾರಾಟಕ್ಕೆ ಅಥವಾ ಹೋಗಿರ್ತೀವಿ, ನೋಡಿರ್ತೀವಿ। ಹಾಗಾಗಿ ये भी क्या करते थे, ऐसे ही मेले में जानवरों को पानी पीने का, पानी का इंतजाम करते थे। तिमक्का ने रास्ते के दोनों ओर पेड़ लगाने, सींचने, बढ़ाने की बात सोची। यह काम आसान नहीं था, फिर भी उन्होंने पुलिकल और कुदूर के बीच के 4 किलोमीटर के रास्ते के दोनों ओर बरगद के डाल लगाए। ಅದನ್ನ ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡಿ, ಎಲ್ಲಿಂದ? उन्होंने पुलिकल और कुदूर, ಹೆಸರು ಕೇಳಿದ್ರಲ್ವಾ, पुलिकल ನಟರಾಜ್ ಹೇಳಿದ್ದೀರಾ? पुलिकल ಅನ್ನೋದು ಸಹ ಒಂದು ಊರು। पुलिकಲ್ನಿಂದ ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗುವಂತ ರಸ್ತೆ? ಕುದೂರ್ ಅನ್ನುವಂತ ಊರಿಗೆ ಹೋಗುವಂತಹ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಏನನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ, ಮರಗಳನ್ನ ನೆಡುವ, ಪೇಡೋಂಕೋ ಲಗಾನೆ, ಸಿಂಚನೆ, ನೀರನ್ನ ಸಿಂಪಡಿಸುವ, ಗಿಡಗಳನ್ನ ನೆಟ್ಟು ನೀರು ಉಳಿಸುವ, ಬಢಾನೆ, ಅದನ್ನು ಬೆಳೆಸುವ, ಬಾತ್ ಸೂಚಿ, ವಿಷಯವನ್ನ ಅಂದ್ರೆ ಆ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನ ಮಾಡಿದ್ರು, ಯೋಚಿಸಿದ್ರು। ಎಂಥ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ನೋಡಿ, ನಾವು ಯಾರು ಆ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಕಲ್ತಂತವ್ರಾಗಿರ್ಬೋದು ನಾವು। ಆದರೆ ನೋಡಿ, ಮನುಷ್ಯ ಕೇವಲ ಕಲ್ತನೇ ಕಲಿಬೇಕು ಅಂತಿಲ್ಲ, ಅವರ ಜೀವನವೂ ಸಹ ಅವರಿಗೆ ಪಾಠವಾಗಿ ಪರಿಣಾಮ ಆಗುತ್ತೆ ಕೆಲವರು। ಹಾಗಾಗಿ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ನೋಡಿ, ಆ ಕುಡಿಯೋದಕ್ಕೆ ನೀರಿಲ್ಲದೆ ಬಾಯಿ ತೆಗಿತಿರ್ತವೆ ದನಗಳು, ಬಿಸಿಲಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ನೆರಳಿರಲ್ಲ, ಏನಿರಲ್ಲ, ಅಂತ ದನಗಳಿಗೆ ನೀರು ಉಣಿಸಿದ್ರೆ ಎಂತ ಒಳ್ಳೆ ಪುಣ್ಯ ಕಾರ್ಯ, ಹೌದು ತಾನೆ? ಹಾಗಾಗಿ उसके साथ साथ और कौन सा कार्य, पेड़ों को लगाने का कार्य, पर्यावरण स्वस्थ स्वच्छ रखने का कार्य इन्होंने सोचा। ಎಂಥ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ, ಗಿಡಗಳನ್ನ ನೆಟ್ಟು ಬೆಳೆಸುವ ಜೊತೆಗೆ ದನಗಳಿಗೆ ನೀರುಣಿಸುವ ಕೆಲಸವನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ ಒಬ್ಬ ಅನಕ್ಷರಸ್ಥ ದಂಪತಿಗಳು। ಏನೇನೋ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ತೊಡಗ್ತಾರೆ, ಕೆಲಸ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಲ್ವಾ। ಇಂತಹ ಧರ್ಮ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯು ತೊಡಗಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶ, ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ನಾಡು ಇನ್ನೂ ಕೂಡ ಪ್ರಫುಲ್ಲವಾಗಿ ಬೆಳೀತಾ ಇತ್ತು ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ। ಇಷ್ಟು ಹಿರಿಮೆ ಗರಿಮೆಯಿಂದ ಮೆರೆಯೋದಕ್ಕೆ ಇಂಥವರೇ ಏನಾಗ್ತಾರೆ, ಕಾರಣೀಕರ್ತರಾಗ್ತಾರೆ। ಹಾಗಾಗಿ ಇಂಥವರ ಒಂದು ಪರಿಚಯವನ್ನ ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡು ಕಲ್ಕೊಂಡ್ರೆ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲೂ ಸಹ ಅಳವಡಿಸ್ಕೋಬಹುದು ಅಲ್ವಾ। ಹಾಗಾಗಿ ನೋಡಿ, ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಎಲ್ಲಿಂದ? ಹುಲಿಕಲ್ಲಿಂದ ಕುದೂರಿಗೆ ಹೋಗುವಂತಹ 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಕೆ ರಾಸ್ತೆ ಕೆ ದೋನೋ ಓರ್,
रस्तेय दोनों ओर, ये रास्ता है इस साइड में और इस साइड में, दोनों साइड में पेड़ लगाने का काम उन्होंने सोचा। इस प्रकार कहां से, पुलितल से कुदूर के रास्ते 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ ವರೆಗೆ ಅವರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಗಿಡಗಳನ್ನ ನೆಡುವಂತ ಒಂದು ಯೋಚನೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ರು. उसके बाद ಬರಗಕ್ಕೆ ಯಾವ ಮರಗಳನ್ನ, ಆಲದ ಮರಗಳನ್ನ ನೆಡೋದಕ್ಕೆ ಸರಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ, ರೂಢಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. उन पेड़ों को भेड़ बकरियों से रक्षा करने की व्यवस्था की. ಸುಮ್ಮನೆ ನೆಟ್ಬಿಟ್ಟು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಆಹಾ ನಾನು ಮರಗಳನ್ನ ನೆಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಗಿಡಗಳನ್ನ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ನಾನು ಮಾಡದ ಇರೋ ಕೆಲಸನೇ ಇಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ऐसा सोचते हैं तो वो बड़े होते हैं नहीं है. उनका जो बच्चों को किस प्रकार पोषण पालन या करते हैं वैसे ही हम पेड़ों को भी करना पड़ता है, वृक्षों को भी ऐसे ही लगा देना, बोना, बीज बोना, आ जाना, ऐसा नहीं होता. उनको पालन करना पड़ता है, समय समय को उसे पानी देना पड़ता है, गोबर वगैरह वो सभी उनको डालना पड़ता है, तभी वो पेड़ स्वस्थ रूप से ऊपर उठकर आगे बढ़ जाता है. ऐसा जो कार्य इन्होंने शुरू किया. ಅದು ಆಲದ ಮರಗಳನ್ನ ನೆಟ್ಟು ನೋಡಿ, ಆಲದ ಮರಗಳು ಯಾವ ರೀತಿ ಇರುತ್ತೆ ನೀವು ನೋಡಿದೀರ, ಬೃಹದಾಕಾರವಾಗಿ ಬೆಳೆದಿರುತ್ತೆ. 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಹಾಕ್ಬಿಟ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಏನು ಹಂಗೆ ತಂಪಾದ ನೆರಳಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ದಾರಿ ಹೋಗ್ಬೋದು ಅಂತ ಯೋಚಿಸಿ ಈ ಕೆಲಸವನ್ನ ಬಿಸಿಲಿನಲ್ಲಿ ದಣಿದು ಬಂದವರಿಗೆ ನೋಡಿ, ಅಲ್ಲಿ ದನಗಳಿಗೆ ನೀರುಣಿಸಿದ್ರು, ಇಲ್ಲಿ दारी होकर प्रतीक यात्रियों को पंथियों को छाया देने के बारे में सोचा. ನೆರಳನ್ನ ನೀಡೋದಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು. ಬಿಸಿಲಂತ ಬಂದವನಿಗೆ, ಬಸವಳಿದು ಬಂದವನಿಗೆ ಮರದ ನೆರಳು ಎಷ್ಟು ತಂಪನ್ನ ಕೊಡುತ್ತೆ, ಆ ಒಂದು ಯೋಚನೆ ಈ ದಂಪತಿಗಳಲ್ಲಿ ಬಂತು. ನಮ್ಮಲ್ಲೂ ಸಹ ಅಂತಹ ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಯೋಚನೆಗಳು ಬರಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಅನ್ಕೊಳ್ತೀನಿ. ನಾವೇನೇನೋ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ದಯವಿಟ್ಟು ಇಂತಹ ಯೋಚನೆಗಳನ್ನ ಮಾಡೋದು ತುಂಬಾ ಆರೋಗ್ಯಪೂರ್ಣ ಅಂತ ಅನ್ಸುತ್ತೆ. ಹಾಗೇನೆ ಬೇಡ ಬಕ್ರಿಯೋं से रक्षा करने के लिए, ಕುರಿ ದನಗಳು ಎಲ್ಲ ಮೇಯ್ತಾನೆ, ಅದನ್ನು ತಿಂದು ಬಿಡ್ತಾವೆ, ಅದರಿಂದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ರು. पहले साल 10, ಮೊದಲ ವರ್ಷ 10 ಮರಗಳನ್ನ, दूसरे साल 15 और तीसरे साल में 90 पेड़ लगाए. उन्हें अपने बच्चों की तरह प्रेम से पाला पोसा. यह काम निरंतर 10 सालों तक चलता रहा. पेड़ राहगीरों को छाया देने के साथ साथ पक्षियों के आश्रय धाम भी बन गए. ಆಹಾ, ಕೇಳೋದಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ ನೋಡಿ. ಕೇವಲ ದಾರಿ ಹೋಗರಿಗೆ, ಯಾತ್ರಿಗಳಿಗೆ, ಓಡಾಡುವವರಿಗೆ ನೆರಳು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಛಾಯಾ ಯಾನಿ ನೆರಳು. ಸಿರ್ಫ್ ಸಾಯ ಅಂದ್ರೂ ಕೂಡ ನೆರಳು, ಸಾಯಿ ಅಂತಲ್ಲ, ಸಾಯ ಕಾರ್ತವಿ ನೆರಳು ಹೋಗ್ತಾರೆ. ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಬರುವಂತಹ ಅಲ್ಲಿ ಅಲೆಯುವಂತಹ ಪಕ್ಷಿಗಳಿಗೂ ಸಹ ಒಂದು ಆಶ್ರಯ ಧಾಮವಾಗಿ ಅದು ನಿರ್ಮಾಣ ಆಗತ್ತೆ. ಮೊದಲ ವರ್ಷ 10 ಹಚ್ಚಿದ್ರು, 2ನೇ ವರ್ಷ 15 ನೆಟ್ಟರು, 3ನೇ ವರ್ಷ 90 ಗಿಡಗಳನ್ನ ಹಾಕಿದ್ರು. ಈ ತರಹ ಬೆಳೆಸ್ತಾ ಬೆಳೆಸ್ತಾ ತುಂಬಾ ಮರಗಳನ್ನ ಈಗ ಬೆಳೆಸಿದರು. ಹಾಗೇನೆ ಅದಕ್ಕೆ ನೀರುಣಿಸಿ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಸಹ, ಪ್ರಾಣಿಗಳಿಂದ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. 10 सालों तक चलता रहा यह कार्य. 10 ವರ್ಷಗಳವರೆಗೆ ಅದನ್ನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದ್ರು. ಯಾರು ಇವರಿಗೆ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಗಿಡಗಳನ್ನ ಬೆಳೆಸಬೇಕು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ. ಅವರೇ ಸ್ವತಃ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿ ತಮ್ಮ ಪರಿಶ್ರಮದಿಂದ ಬೆಳೆಸಿದಂತಹ ಗಿಡಗಳು. ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಮಾಡಿದರೆ? 10 ವರ್ಷ ಮಣ್ಣು ಹೊತ್ತಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲಿ ಮಣ್ಣು ಹೊರೋದಂದ್ರೆ ಪರಿಶ್ರಮದ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. पेड़ राहगीरों को छाया देने के साथ साथ, ಹೋಗೋರಿಗೆ ಬರೋರಿಗೆ ನೆರಳು ಕೊಡುವುದರ ಜೊತೆ ಜೊತೆಗೆ ಪಕ್ಷಿಯೋ का ಆಶ್ರಯ ಧಾಮ भी ಬಂದಿದೆ. ಅಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಪಕ್ಷಿಗಳಿಗೂ ಒಂದು ನೆಲೆಯಾಯಿತು. ತಿಮ್ಮಕ್ಕ के जीवन में मुसीबत की घड़ियां शुरू हुई. तिम्मक्का के पति की तबीयत खराब हुई. बुरी हालत में चिक्कैया चल बसी. तिम्मक्का अब अकेली पड़ गई. फिर भी हिम्मत न हारी और अपने कार्य में तल्लीन रही. अंडरलाइन मार्क. ಏನಾಗೋಯ್ತು, ಇದೇ ತರ ಜೀವನ ನಡೆಸ್ತಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ, अपना जीवन चलाते समय मुसीबत की घड़ियां शुरू हुई.
ಕಷ್ಟದ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ಎದುರಾಯಿತು. ತಿಮ್ಮಕ್ಕಗೆ ಪತಿ की तबीयत खराब हुई. ಅನಾರೋಗ್ಯದಿಂದ ಅವರು ಬಳಲ್ತಾ ಇದ್ರು. ಯಾರು? ವಿಕ್ಕಳ ಚಿಕ್ಕಯ್ಯ ಅವರ ಪತಿ. बुरी हालत में ಚಿಕ್ಕಯ್ಯ ಚಲವಸು ತುಂಬಾ ಆರೋಗ್ಯ ಹದಗೆಟ್ಟು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರು ತೀರ್ಕೊಳ್ತಾರೆ. अब कौन? उनके साथ बच्चे भी नहीं है, इसीलिए तिम्मक्का अकेली पड़ गई, लेकिन हिम्मत नहीं हारी. एक औरत होने पर भी, एक स्त्री होने पर भी उन्होंने हिम्मत न हार के अपने काम में तल्लीन रही. दुख हुआ उसके साथ, यानी अपने साथ साथ जो जीवन बिताया हुआ पति चल बसा. किसकी का वजह से? यस, अस्वस्थता के कारण. तिम्मक्का ने अब तक कितने 8,000 से भी अधिक पेड़ लगाए हैं. 8,000 जास्ती. अब हमारी कर्नाटक सरकार ने उन पेड़ों की रक्षा करने का बीड़ा उठाया है. तिम्मक्का को उनकी निष्ठा, त्याग तथा सेवा के लिए नाडोज पुरस्कार, राष्ट्रीय नागरिक पुरस्कार, इंदिरा प्रियदर्शिनी वृक्ष मित्र, वीर चक्र, कर्नाटक कल्पवल्ली, गाठी फिल्म्स धैर्य पुरस्कार, विशालाक्षी पुरस्कार, डॉक्टर कारंत पुरस्कार, कर्नाटक सरकार के महिला और शिशु कल्याण विभाग के द्वारा सम्मान पत्र और उसके साथ अभी पद्मश्री पुरस्कार से भी ये सम्मानित हुई है. यहाँ पर नहीं दिया गया है, पुरस्कारों से अलंकृत किया है. तिम्मक्का जी सन 2012 में संपन्न प्रथम राष्ट्रीय पर्यावरण सम्मेलन की अध्यक्षा रही. ನೋಡಿ, 2012ರಲ್ಲಿ ನಡೆದಂತಹ ಪ್ರಥಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮೊದಲ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪರಿಸರ ಸಮ್ಮೇಳನದ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನು ಸಹ ಇವರು ವಹಿಸಿದ್ರು. ಇವರು ಯಾವುದೇ ಡಿಗ್ರಿಯನ್ನ ಪಡೆದಂತವರಲ್ಲ, ಸಮಾಜ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡು ಇಷ್ಟೆಲ್ಲಾ ಪ್ರಶಸ್ತಿಗಳನ್ನ ತಮ್ಮ ಮಡಿಲಿಗೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕೈ ಸೇರಿಸಿಕೊಂಡು. ನಾನು ಎಲ್ಲ ಪ್ರಶಸ್ತಿಗಳ ಹೆಸರನ್ನ ಓದಿದ್ದೀನಿ, ಇನ್ನೂ ಒಂದ್ಸರಿ ಅದನ್ನ ಓದ್ಕೊಳ್ಳಿ. पर्यावरण संरक्षण के साथ साथ तिम्मक्का अन्य सामाजिक कार्य भी कर रही है. ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಈಗೂ ಸಹ ಅವ್ರೇನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಇನ್ನು समाज सेवेಯ ಕೆಲಸವನ್ನು ಇದರ ಜೊತೆಗೆ के साथ साथ पेड़ लगाने के काम के साथ साथ अन्य अनेक समाज सेवा करने का कार्य भी किया है. अपने पति की याद में उन्होंने हुलीकल ग्राम में गरीबों की निःशुल्क चिकित्सा के लिए एक अस्पताल के निर्माण कराने का संकल्प किया है. जो भी धनराशि पुरस्कार के रूप में तिम्मक्का को मिली है, उसे वह सामाजिक कार्य तथा दीन दुखियों की सेवा के लिए अर्पित कर रही है. ತನ್ನ ಪತಿ ಅನಾರೋಗ್ಯದಿಂದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲದೆ ತೀರ್ಕೊಂಡಿರೋ ಕಾರಣದಿಂದ ಈ ತರಹ ಯಾರೂ ನೋವನ್ನು ಅನುಭವಿಸಬಾರ್ದು, ಈ ತರ ಸಾಯಬಾರ್ದು, ಆರೋಗ್ಯಪೂರ್ಣರಾಗಿರ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಆಸ್ಪತ್ರೆಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ಬೇಕಾಗಿದೆ ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಆಸ್ಪತ್ರೆಯ ನಿರ್ಮಾಣವನ್ನ ಮಾಡಿ ನಿಶುಲ್ಕ ಉಚಿತವಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನ ಇದು ಮಾಡೋ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ, ಅವರಿಗೆ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡೋ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಚಿಕಿತ್ಸೆ ಮಾಡುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. जो भी उनको सम्मान हुआ है, ಪ್ರಶಸ್ತಿ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಶಸ್ತಿಗಳು ಬಂದಿದ್ದಾವೆ, ಅದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಅಮೌಂಟ್ ಅನ್ನು ಸಹ ಇಂತಹ ऐसे समाज सेवा में उन्होंने उसको रिचावर कर दिया है. ಅದೆಲ್ಲವನ್ನ ದುಡ್ಡು ಅದಕ್ಕೆ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. अपने जीवन में दर्द और तकलीफ उठाने के बावजूद सार्थक कार्य करने वाली तिम्मक्का का व्यक्तित्व सबके लिए आदर्श है. ಅದನ್ನು ಸಹ ನೀವು ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಇಂತಹ ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಒಂದು ಕುಡ್ಗೋಲ್ ಆಗಿರಬಹುದು ಅಥವಾ ಒಂದು ಶಿಲೆ ಆಗಿರಬಹುದು, ಅದಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು, ಸರಿಯಾಗಿ ಕಟ್ಟಿದ ಮೇಲೆನೆ ತಾನೆ, ನೋವನ್ನ ಪೆಟ್ಟನ್ನ ಹುಳಿಯ ಪೆಟ್ಟನ್ನ ತಿಂದ ಮೇಲೆನೆ ಅದು ಶಿಲೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಮೂರ್ತಿಯಾಗಿ ಹೇಗೆ ಹೊರಬರುತ್ತೋ, ಕಬ್ಬಿಣ ಕುಲುಮೆಯಲ್ಲಿ ಕುದ್ದು ಏನಾಗುತ್ತೆ, ಬಿಸಿಯಾಗಿ ಬೆಂದು ಬಂದೇ ತಾನೆ ನಾವು ಆ ಒಂದು ಶೇಪ್ ಅನ್ನ ಪಡ್ಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. ಹಾಗೇನೆ ಇವಳು ಸಹ अपने जीवन में जो कष्ट सहकर उन्होंने सार्थक जीवन बिताया है. ಒಂದು ಕಷ್ಟದಲ್ಲೂ ಸಹ ಒಂದು ಸಾರ್ಥಕವಾದ ಆದರ್ಶ ಜೀವನವನ್ನ ಮಾಡಿದಂತಹ ಮಹಿಳೆಯರಲ್ಲಿ ತಿಮ್ಮ
ತಿಮ್ಮಕ್ಕ ಕೂಡ ಒಬ್ಬಳಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹ आदर्शप्रायवाಗಿದೆ. सरकारी संसाधनों के अभाव में भी कोई एक व्यक्ति केवल अपनी निष्ठा व श्रद्धा की बदौलत की तरह सामाजिक कार्य के लिए स्वयं को समर्पित कर सकता है. इसके लिए एक अत्युत्तम निदर्शन ತಿಮ್ಮಕ್ಕ है. ಬದೌಲತ್ ಅಂದ್ರೆ ಹೇಳಿದೀನಿ ದ್ವಾರ, ಅದರಿಂದ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ सरकारದ ಒಂದು सुविधा जो नहीं होने पर भी उन्होंने क्या किया, उसके अभाव में भी एक ऐसा कार्य कर दिखाया है. ये हमारे लिए, समाज के लिए ये क्या है, एक अत्युत्तम निदर्शन है तिಮ್ಮಕ್ಕ. ऐसा कार्य जो कर दिखाया है, समाज के लिए समर्पित किया है, ये बहुत बड़ी बात है. तो हम भी इसे ऐसे ही कुछ व्यक्तित्व को अपनाना जरूरी है. इसके आधार पर जो आने वाले प्रश्नों को आप क्या करना पड़ता है, उत्तर ढूंढ निकालना पड़ता है. ठीक है, देखिए इसमें कुछ प्रश्न है. तिಮ್ಮಕ್ಕ दंपति किस प्रकार धर्म कार्य कर रहे थे, यानी श्री रंगस्वामी मंदिर के मेले में आए हुए जानवरों को पानी का इंतजाम किया ना, वो उत्तर होता है. तिಮ್ಮಕ್ಕ ने बरगद के डालों को कैसे पाला पोसा, किस प्रकार दोनों ने उस बरगद के डालों को लगाकर पालन पोषण करते हैं. तिಮ್ಮಕ್ಕ के जीवन में कैसी मुसीबत आ गई, उसके पति गुजर जाते हैं ना, तो उस संदर्भ के हालात को यहाँ पर दोहराना पड़ता है, विवरण देना पड़ता है. तिಮ್ಮಕ್ಕ ने क्या संकल्प किया, निःशुल्क सेवा की अस्पताल खोलने का संकल्प किया. बहुत सरल है. उन्होंने जो कार्य किया है उसके बारे में ही कुछ प्रश्न दिया गया है. उन प्रश्नों के उत्तरों को आप लिख कर लाइए. जो